आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा आपण डॉक्टरांवर सगळा पेशंटचा हवाला सोडलेला असतो, कारण आपण देव तर नाही बघितला प्रत्यक्षात, पण आपण डॉक्टरांनाच देव मानतो व त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण पेशंटला न्याय देण्याचा प्रयत्न करतो। परंतु इथं जी दुर्दैवी घटना घडलेली आहे दीनानाथ हॉस्पिटलमध्ये, ती जरा यापेक्षा वेगळीच आहे। म्हणजे अक्षरशः इथे डॉक्टरांवर विश्वास ठेवावा की नाही माणुसकीच्या नात्याने, किंवा डॉक्टरांना देव मानावं की दानव, हा अक्षरशः इथे घडलेल्या प्रकारावरून सिद्ध होतोय। गेल्या 2 दिवसापूर्वी इथे गर्भावस्थेमध्ये एका आलेल्या महिलेला इथल्या हॉस्पिटलने व इथल्या डॉक्टरांनी 10 लाख रुपये न भरल्यामुळे त्या महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले व त्या महिलेचा अपत्यांना जन्म देता देताच मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना या हॉस्पिटल मध्ये घडलेली आहे। तर या हॉस्पिटल मध्ये जी घटना घडलेली आहे दुर्दैवी, त्याच गोष्टीला न्याय मिळण्यासाठी, त्या महिलेला न्याय मिळण्यासाठी, किंवा तिच्यासारख्याच अनेक इथं ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी आज इथे वेगवेगळ्या पक्षाचे लोक देखील आलेले आहेत व या अन्यायाविरोधात, या डॉक्टरांविरोधात, या हॉस्पिटल विरोधात जो इथे नारेबाजी चाललेली आहे ते आपण बघतच आहात। इथे आलेले आहेत तर ते या बाबतीत बोलतील, तर आपण त्यांच्याशी बोलूया। निश्चित काल जो प्रकार झाला की आपल्या क्लिनिकची एक बहीण होती जिचा अति रक्तस्राव होऊन जो मृत्यू झाला तो नष्ट झाला। ह्यांनी जर धर्मादायीची जर नियमावली नीट जर त्यांनी फॉलो केली तर इथला कुठलाही पेशंट हा अतिशय चांगल्या प्रकारे बरा होऊ शकतो। योजनेमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे कुठल्याही व्यक्तीला जर अगर अत्यावश्यक सेवा असेल तर बिना पैशाची मागणी करता तुम्ही त्या पेशंटला पहिली गोष्ट तुम्ही हे करून घेऊ शकता ऍडमिट, आणि त्याच्यानंतर जर गरज लागली तर सार्वजनिक दवाखान्यात तुम्ही पाठवू शकता। असं कुठल्याही पद्धतीचं इथं काही झालेलं नाहीये। हे हॉस्पिटलचे जे संचालक आहेत हे आपल्या बापाचं हॉस्पिटल असल्यासारखं इकडे पेशंटला वागवतात। मगरुरीची यांची भाषा असते, पेशंटवर उपकार करतात अशी त्यांची भाषा असते। त्यामुळे आमची वारंवार आहे ना 2018 साली पण मागे ब्लॅक मॅजिक सारखा एक जागरूकपणाचा प्रकार झाला होता, त्यावेळेस सुद्धा एक महिला अशीच मृत्यू पावली होती। 2014 साली उर्मिला चोरगे नावाचे एक त्यांच्या सुद्धा असाच एक डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता। कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पार पडलेली नव्हती त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला होता। वारंवार या हॉस्पिटलच्या या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 62 हॉस्पिटल असे आहेत जे धर्मादायीचे आहेत, त्यामध्ये कुठल्याही हॉस्पिटल नाही। याच हॉस्पिटलचे सारखे विषय कानावर येत असतात, याच हॉस्पिटलचं काही ना काहीतरी सारखे विषय असतात जे पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकांना मन सुन्न करणारे असतात। त्यामुळे आमची एकच मागणी आहे प्रकाश आंबेडकरांना आणि मुख्यमंत्र्यांना, सीएसचा जो रिपोर्ट येईल तो कुठल्याही दबावाला बळी न पडता तो सर्वसामान्य जनतेसमोर आणावा। त्याला कुठलाही पॉलिटिकल एजेंडा न करता सर्वसामान्य जनतेला दाखवावं की ऍक्च्युअल या हॉस्पिटलमध्ये काय प्रकार चालू आहे, का लोक इथे यायला घाबरतात। आज लोक इथे बघू शकता तुम्ही घाबरत असतील यायला, अशा पद्धतीने नाहक लोक मारले जात आहेत इथं। हे आमच्या एकच आरोप आहे, हे हॉस्पिटल नाहीये, हे माणसं मारायची फॅक्टरी आहे। हे दीनानाथ हॉस्पिटल आता माणसं मारायची फॅक्टरी झालेली आहे। इथे फक्त पैशाला किंमत आहे, माणुसकीला किंमतच राहिलेली नाहीये। पैसे वाढत मगच तुम्ही इथं हॉस्पिटलमध्ये इलाज घ्या, पैसे नसतील तर तुम्ही ससून हॉस्पिटलला जा, कुठेही जा, वाटलंच तर तुम्ही मरा, अशी त्यांची भाषा असते। अशा गोष्टींना न्याय मिळावा, अशा गोष्टींना न्याय मिळालाच पाहिजे। आता त्या उर्मिला चोरगे काही एक त्याचा 18 वर्ष आधी त्यांना सुद्धा आज कुठलं काही प्रकरण दाबले तर गेलेलं आहे। त्यामुळे अशा सर्व आपल्या डोळ्यात येतात, पण आपल्या आजूबाजूला किती लोक असे फिरत असतील ज्यांचे आई बाप भाऊ बहीण इथं अशा पद्धतीने नाहक बळी गेलेले आहेत। त्यामुळे सर्वांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे। आणि मुख्यमंत्र्यांना आरोग्यमंत्र्यांना विनंती आहे की यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी हॉस्पिटलच्या प्रशासनावर। अशा प्रकारचे जे हॉस्पिटल आहेत, अशा प्रकारचे जे डॉक्टर आहेत ते अक्षरशः गोरगरिबांवर अन्याय करणारी व त्यांना मृत्यू देणारी, पेशंटला मृत्यू देणारी फॅक्टरीज जणू काही यांची झालेली आहे। तर अशा डॉक्टर्सला आणि अशा ज्या हॉस्पिटल्स जे आहेत त्यांना ऍक्च्युली त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल केलाच पाहिजे व त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, अशा इथल्या आंदोलकांचं म्हणणं आहे। तरी प्रशासनाने हे मनावर घ्यावं व योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशीच आमच्या पत्रकारांची व पुणे 24 न्यूज जय श्री डिमेची मागणी आहे।